हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. 17 जून 2022च्या जेवढं पण काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतील, जेवढे पण काही करंट अफेअर्स असतील, त्यांची आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा हायब्रिड संयंत्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे जैसलमेर, राजस्थान. पुढचा प्रश्न पाहूया. आपण स्क्रीनवर पाहू शकता की हे जे काय आहे हे जैसलमेर, राजस्थान या ठिकाणचं पवन ऊर्जा हायब्रिड संयंत्र आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन्हींचंही मिक्स आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जाचं हे हायब्रिड संयंत्र आहे, जे की जैसलमेर, राजस्थान या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, भारत गौरव योजनेनुसार भारताची पहिली प्रायव्हेट ट्रेन कोठे संचालित करण्यात आली आहे? मित्रांनो, ही कोइंबतूर ते शिर्डी अशी ही जी काही भारत गौरव योजनेची ही प्रायव्हेट ट्रेन आहे ती संचालित करण्यात आली आहे. कोइंबतूर कुठे आहे? कोइंबतूर तामिळनाडूमध्ये आहे आणि शिर्डी हे आपल्या महाराष्ट्रामधलं ठिकाण आहे. ओके, आपण पाहू शकतो की त्या प्रायव्हेट ट्रेनची जी काही भारत गौरव योजना आहे तिचा लोगो आपण पाहू शकतोय. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, रेल्वेचे पहिले गतिशक्ती कार्गो टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले आहे? मित्रांनो, हे आसनसोल या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. आसनसोल कुठे आहे? आसनसोल पश्चिम बंगालमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही त्या योजनेचा लोगोही पाहू शकताय की PM गतिशक्ती ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द सक्सेस असा जो काही तो लोगो आहे या गतिशक्ती ट्रॅव्हलिंगचा. ओके, आसनसोल पश्चिम बंगालमध्ये. ओके, तुम्ही मॅपवर पाहू शकताय. पश्चिम बंगालचा जो काही मॅप आहे तुम्ही ह्या भारताच्या मॅपवर पाहू शकताय या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, पृथ्वी-2 बॅलिस्टिक मिसाईलचे सफल परीक्षण कोणत्या तारखेला करण्यात आले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे 15 जून 2022. आणि हे पृथ्वी-2 बॅलिस्टिक मिसाईल काय आहे तर जमिनीवर मारा करणारे अस्त्र आहे. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्ही त्याचा फोटो पाहू शकताय की हे पृथ्वी मिसाईल आहे. पृथ्वी-2 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, I2U2 या संघटनेमध्ये सामील असणारे देश कोणते आहेत? मित्रांनो, याचं उत्तर आहे भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अमिरात हे 4 देश या I2U2 या संघटनेमध्ये सामील आहेत. स्क्रीनवर पाहू शकताय की त्या प्रत्येक देशाचे हे पंतप्रधान असू द्या किंवा त्या देशाचे हे प्रमुख आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6, भारताचा पहिला साहित्य उत्सव उन्मेष कोठे साजरा करण्यात येतो आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे शिमला, हिमाचल प्रदेश. तुम्ही मॅपवर पाहू शकताय. हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्या उन्मेष या साहित्य समारंभाचा जो काही लोगो आहे तो आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. भारत का सबसे बड़ा साहित्य उत्सव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, लक्षात असू द्या, असा प्रश्न ग्रुप C किंवा ग्रुप Bला विचारला जाऊ शकतो MPSCमध्ये. याचं उत्तर आहे 8 सप्टेंबर. ओके, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्य सरकारने जलसंरक्षणसाठी पायलट प्रोजेक्ट सुजल सुरू केला आहे? याचं उत्तर आहे हरियाणा. हरियाणा आपण मॅपवर पाहू शकताय. हरियाणा या ठिकाणी आहे. ठीक आहे, मॅपवर पाहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न क्रमांक 9, सावा नावाची ही खाडी आहे ती कुठे स्थित आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे इराक. ह्या प्रश्नाचं कारण असं की ही जी काही सावा नावाची जी काही खाडी आहे ती आता अटलेली आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की जसं की 19 एप्रिल 2017ची एक इमेज आहे आणि 18 एप्रिल 2022ची इमेज आहे की ही जी काही खाडी आहे सावा खाडी ही इराक या ठिकाणी आहे आणि ही अटलेली आहे. ओके, इराकचा आपण नकाशा पाहू शकतोय. ओके, इराकची राजधानी कोणती आहे? तर बगदाद ही इराकची राजधानी आहे. ओके, मॅप पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर. शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे आरती प्रभाकर. स्क्रीनवर तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकता. मित्रांनो, आजच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये एवढ्याच चालू घडामोडी, एवढेच इम्पॉर्टंट करंट अफेअर्स. पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.